धन्यवाद अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आकडेवारी सहित। पण मला सभागृहाच्या एक लक्षात आणून द्यायचे अध्यक्ष महोदय, ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय हुंडा, जेव्हा कंप्लेंट दाखल केली जाते त्यावेळेला गुन्हे दाखल होतात, कारवाई होते, हे सगळं आपण पाहतो। पण हुंडा ही पद्धत अशी आहे अध्यक्ष महोदय की जी उच्चभ्रू गटामध्ये सुरू होते, ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे श्रीमंत आहेत, ते म्हणतात आम्ही स्वतःच्या मर्जीने आमच्या मुलीला गिफ्ट्स देतोय, आमच्या मर्जीने आम्ही मुलीला गाडी देतोय, आमच्या मुलीला आम्ही दागिने देतोय। आणि ही उच्चभ्रू समाजामध्ये सुरू झालेली प्रथा स्वतःच्या मर्जीने सुरू होते, पण त्याचा प्रेशर हे गरिबावर पडतं, ती सामाजिक प्रथा बनते आणि मग ती समाजामध्ये प्रथा चालू आहे म्हणून आम्हालाही हुंडा द्यावा लागेल। तर ही प्रथा कुठेतरी मोडीत काढण्यासाठी अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की अनेक कायदे आपल्याकडे झालेले आहेत, अनेक तरतुदी झालेल्या आहेत, पण त्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। जेव्हा एखादं लग्न ठरतं तर लग्नाच्या तारखेआधी कमीत कमी 3-4 महिने आधी अशी आपण यंत्रणा केली पाहिजे की जिथे आपण नोंद केली जाईल की 3 महिन्यानंतर हे लग्न आहे, दोन्ही विभागांचे वर आणि वधू तिथे नोंदणी केली जाईल आणि मग या 3-4 महिन्यामध्ये त्यांचे सगळ्यांचे, त्या कुटुंबामधल्या सगळ्यांचे अकाउंट्सचे ट्रॅक आपण ठेवणार का? कोणाच्या अकाउंटमध्ये कोणाच्या नावावरती गाडी बुक झालेली आहे, तिथे मुलीच्या घरून गाडी बुक झालेली आहे का, किती पैसे कुठे ट्रान्सफर झालेले आहेत, आणि त्या सगळ्याचा जो गिफ्ट्स येतात लग्नांमध्ये, ज्या भेटी दिल्या जातात, त्याची नोंद आपण कुठच्या यंत्रणेमार्फत ठेवणार का? ही जर नोंद झाली अध्यक्ष महोदय, तर हळूहळू या हुंडा प्रथेवर कुठेतरी आळा आणता येईल, संपूर्ण बंद होईल असं म्हणता येणार नाही। कारण या कायद्यामध्ये जे लूप होल्स आहेत, ज्या पळवाटा आहेत की मर्जीने दिलेली भेट ही हुंडा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, ह्याच पळवाटेचा उपयोग करून अध्यक्ष महोदय या हुंडाबळी होतात, हुंडा घेतला जातो। तर ही पळवाट आपण कशा पद्धतीने बंद करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष मंत्री महोदयांना आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी केलेल्या सूचना ह्या नोंदवून घेण्यात येईल आणि याच्या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल। प्रकाश सोलंकी। अध्यक्ष महोदय, ही महिला दिनानिमित्त या लक्षवेधीवर अतिशय चांगली चर्चा होते, महिला भगिनी मांडतायत हुंडाबळी वगैरे। परंतु मंत्री महोदय, ग्रामीण भागातला मी आमदार आहे। आज ग्रामीण भागामधली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे। शेतीचा व्यवसाय साधारणतः करतात, त्यामुळं त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय, आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत। बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न, हे असे प्रकार, फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात, अशी परिस्थिती आहे। तर या बाबतीत सुद्धा सरकार विचार करून ह्या मुलं जे आज विना लग्नाचे आहेत, आज खरं म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे, आणि समाजामध्ये सुद्धा मग त्याच्यामध्ये अनेक व्यसनं करणं, अनेक भानगडी वाढत चाललेल्या आहेत। तर याचा सुद्धा विचार शासन करेल का, आणि यांना काही त्यांचे लग्न व्हावे त्याच्यासाठी सरकार काही मदत करेल का? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे, आणि निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे। ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात येईल। विक्रम पाचपुते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। स्पेसिफिक प्रश्न विचारा। एक 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक आता जसा प्रकाशदादांनी मुद्दा मांडला त्यानुसार अध्यक्ष महोदय, माझ्या
सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर उत्तम दिलं. फक्त मला असं वाटतं की त्याच्यामध्ये रेकॉर्डवर असं गेलंय की मुली मिळत नाहीत. बरोबर आहे ना? असा जो प्रश्न तुम्ही मांडलात त्याला त्यांनी तुमचा अनुभव ग्राह्य धरून असं म्हटलं. तर माझं म्हणणं आहे तुमच्याकडे आलेला माहितीचा अनुभव ग्राह्य धरून करावा. विक्रम, अध्यक्ष महोदय, अशीच परिस्थिती माझ्या मतदारसंघात झालेली आहे. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न असे आहे की माझ्या मतदारसंघातील बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये काही असे गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकाच मुलीचे बाहेर जिल्ह्यातील मुलीचे 2-2, 3-3, 4-4 लग्न लावून दिली जातात आणि कुटुंब जर पुढे जायचं म्हणलं तर आम्ही तुमच्या नावावरती हुंडाबळीचे गुन्हे दाखल करू असं सांगितलं जातं आणि मुलगी नांदायला सुद्धा येत नाहीत. अशी स्पेसिफिक काही प्रकरणं आहेत ती मंत्री महोदयांना देतो. त्याचबरोबर मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना महाराष्ट्र 2003 हुंडा प्रतिबंध नियमाचा उल्लेख केला होता. त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की त्रिमासिक अहवाल झाला पाहिजे. आमच्या माहितीनुसार अध्यक्ष महोदय हा त्रिमासिक अहवाल सादरही होत नाहीत आणि अनेकदा हे प्रलंबित राहतात. त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न की हा अहवालाबद्दलची काय परिस्थिती आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय की ह्या कायद्याचा जो गैरवापर केला जातो, जसं आमच्या ताईंनी मगाशी सांगितलं की ह्या ज्या मोठे कुटुंब आहेत याच्यामध्ये ही प्रथा सुरू झालेली आहे. असे काही प्रकरणं मी स्वतः अनुभवतोय की श्रीमंत कुटुंबातील काही असे लोक असतात की न मागता गाडी वस्तू दिली जाते आणि काही वर्षानंतर ती भगिनी त्या तिच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरू करते की तुम्ही माझं असं ऐका, जर नाही ऐकलं तर तुमच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू. तर या गैरवापराबद्दल आपण काही मार्ग काढणार आहोत का? सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी विचारल्याप्रमाणे जी आपली हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे जिल्हा स्तरावर देखील आणि तालुका स्तरावर देखील, तर यांनी जो त्रैमासिक अहवाल सादर करायला पाहिजे तो निश्चितपणे सर्व ठिकाणी केलेला आहे आणि जर का हा झालेला नसेल तर तो त्या ठिकाणी सादर करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येईल. दुसरं, आपण एक परिस्थिती सांगितली की त्या ठिकाणी लग्नाच्या वेळेसच काही गोष्टी देण्यात येतात आणि काही वर्षानंतर त्या माध्यमातून पुढच्या व्यक्तीला मुलाला देखील त्या ठिकाणी त्रास होतो. तर अशा संबंधित स्पेसिफिक जर का तक्रारी भेटल्या तर ती परिस्थिती बघून त्याच्यावर गृह विभाग कारवाई करेल. नितीन राऊत. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय फार हुशार आहेत आणि अभ्यासू आहेत. खरं पाहिलं तर त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर प्रशासकीय आणि तांत्रिक आहे. त्यात वास्तवातील वेदनेचा आणि वाढत्या आत्महत्यांचा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय की मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात 1961चा कायदा आणि 2003च्या नियमावलीचा पाढा वाचला. पण माझा त्यांना थेट सवाल आहे या ठिकाणी, जर कायदे इतके सक्षम आहेत आणि जिल्हानिहाय हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त आहेत तर मग आजही महाराष्ट्रात बापाने मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागते, ही शर्मेची बाब नाही का? गेल्या 5 वर्षात 799 गुन्हे दाखल झाल्याचे आपण सांगत आहात आणि हेही सांगता की गुन्हे कमी झाले आहेत, पण प्रत्यक्षात हुंडापायी छळ होणाऱ्या लाखो महिलांपैकी केवळ काही टक्केच पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू शकतात. हे नियुक्त केलेले हुंडा प्रतिबंधक अधिकारी, आता पाचपुते साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला होता, प्रत्यक्षात फील्डवर जाऊन किती गावांमध्ये प्रबोधन करतात आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन किती हुंडाबळी रोखले याचा लेखाजोखा शासन सभागृहासमोर ठेवणार का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की शासन या ठिकाणी म्हणते की भरोसा असेल आणि 51 केंद्राचा दावा त्यांचा आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा एखादी पीडित मुलगी किंवा तिचे हताश वडील पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातात तेव्हा पोलीस त्यांना हा घरगुती मामला आहे, तडजोड करा आणि तिथल्या तिथं आपण त्याला दुरुस्त करा असं सांगून परत पाठवतात. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी विचारायचं आहे की पोलीस प्रशासनाच्या या संवेदन शून्यतेमुळेच मुलींना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो. अशा तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर शासनाने आतापर्यंत काय कठोर कारवाई केली आहे, तसेच हुंडा मागणाऱ्या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्याच्या आत शिक्षा सुनिश्चित करणार का, हा दुसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय,
आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, केवळ हुंडाबंदी सप्ताह साजरा करून रेडिओवर जाहिराती देऊन सामाजिक कलंक काही पुसला जाणार नाही. केवळ जनजागृती हा उपाय त्या ठिकाणी नव्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ज्याप्रमाणे लाच घेणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई करते, त्या धर्तीवर लग्न मंडपात होणारी हुंड्यांची उघड आणि सुप्त देवाणघेवाण रोखण्यासाठी पोलीस दलाचे एक विशेष फ्लाइंग स्क्वॉड प्रत्येक जिल्ह्यात तैनात करण्याची शासन खबरदारी घेणार का? आणि पीडितांना आपली ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता यावी यासाठी समर्पित राज्यस्तरीय 24/7 हुंडा विरोधी हेल्पलाईन नंबर शासन तातडीने सुरू करणार का? अध्यक्ष महोदय, पालकांच्या डोळ्यातील पाणी आणि मुलींच्या चितेवर रचलेली ही व्यवस्था बदलण्यासाठी शासनानं या ठिकाणी केवळ कागदी घोडे नाचवण्यात. अध्यक्ष महोदय, मला असं त्या ठिकाणी विनंती करायची आहे, एक कालबद्ध कृती आराखडा ज्या ज्योतिताईंनी आणि नमिताजींनी आणि मॅडमनी या ठिकाणी मांडलेला आहे, त्यासाठी महिला आमदारांची एखादी समिती नेमून याविषयी एक कृती आराखडा तयार करून त्यांचं पुनर्वसन आणि आर्थिक सक्षमीकरण कसा करता येईल यासंबंधी आपण प्रयत्न करणार आहात काय? अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नितीनजी राऊत हे सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांनी काही माहिती या ठिकाणी दिली आहे आणि मला असं वाटते सभागृहात ज्या प्रश्नावर चर्चा चालू आहे हा निश्चितच संवेदनशील प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली की मुलींवर कशा पद्धतीनं अत्याचार झाला, मुलीच्या कुटुंबावर कसा अत्याचार झाला. काही सदस्यांनी मांडलं की त्या माध्यमातून मुलांवरती देखील कसा अत्याचार झाला, त्यांच्यावरती काय काय ते कसे कसे अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले. हा सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये फक्त सरकारच्या वतीनं तर कार्यवाही करण्यात येते आणि याच्यामध्ये 2 विभाग कार्यरत आहेत. एक गृह विभाग देखील कार्यरत आहे आणि मूळ हा तसा ज्याच्यावरती सक्रियतेनं काम करते ते महिला व बालकल्याण विभाग याच्या माध्यमातून देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येते. परंतु हा सामाजिक प्रश्न असल्यामुळे इथे फक्त आपण लोकांनी चर्चा न करता शासनानं जे उपक्रम तयार करून दिले आहे त्या उपक्रमाची अंमलबजावणी आपापल्या मतदारसंघामध्ये होते का? आणि आपण त्याची दक्षता घेऊन त्या पद्धतीनं, जसं की 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडा बंदी दिन म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा हुंडा बंदी सप्ताह त्या ठिकाणी आहे. आपण याच्याबद्दल कितपत गंभीर आहोत? आपापल्या मतदारसंघामध्ये हे कार्यक्रम त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं आपण करून घेतो की नाही, आपण कितपत त्याच्यामध्ये पुढाकार घेतो हे आपल्यावर देखील अवलंबून आहे. म्हणून सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे, 1 मिनिट, सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे, देतोय त्याचंही उत्तर देतोय ना. ऐका ना, ऐका 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 काय म्हणतात ऐका. ज्या पद्धतीनं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, ऐका ना, ऐका ऐका ऑलरेडी या ठिकाणी आपली जिल्हास्तरीय समिती आहे, राज्यस्तरीय समिती आहे, तालुकास्तरीय समिती आहे. ह्या समितींच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑलरेडी कार्यवाही करण्यात येते. परंतु असे जर का काही स्पेसिफिक प्रकरण होतात तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रकरण घेतले पाहिजे. आमच्या गृह विभागाकडे तक्रार झाली पाहिजे. साहेबांनी एक प्रश्न विचारला की हेल्पलाईन त्या ठिकाणी करण्यात येतील का, तर ऑलरेडी त्या ठिकाणी महिलांकरिता हेल्पलाईन आहे जी 24/7 त्या ठिकाणी कार्यरत असते. क्रमांक 103, क्रमांक 1091, इमर्जन्सी हेल्पलाईन देखील त्या ठिकाणी 112 नंबरची आहे. याच्यावरती तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीनं त्याची दखल घेतो आणि त्या ठिकाणी कार्यवाही करत असतो. दुसरं एक त्यांनी मागणी केली की एक फ्लाइंग स्क्वॉड राहील का, हे आपण मागणी केली. साहेब, लग्नाचा प्रसंग हा त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबांकरिता अनेक वेळेस इज्जतीचा प्रश्न असतो, हा कौटुंबिक प्रसंग असतो. अशा वेळेस त्या ठिकाणी बिना परवानगीनं शासनानं जाणं आणि कुठली कारवाई करणं हे याच्यावरती एकमत असं मला होणार नाही. त्या ठिकाणी जर का तक्रार प्राप्त झाली तर निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी कार्यवाही करेल. एक दुसरा, आलेल्या तक्रारींकरता कालबद्ध कालावधीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले पाहिजे. निश्चितपणे याच्याशी आम्ही सहमत आहोत. जे प्रकरणं असतील याच्याकरता कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये हे सोडण्यात येईल. एक आपली अजून सूचना होती की याच्याकरता एक समिती
महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आपली विधिमंडळाची देखील याच्यामध्ये एक समिती आहे. त्या समितीचा आढावा, त्या समितीने देखील वेळोवेळी आढावा घेऊन ह्या प्रकरणांवरती त्या ठिकाणी प्रकाश टाकला पाहिजे असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपण अजून ज्या काही सूचना दिल्या त्याची नोंद घेऊन पुढील कार्यवाही शासनाच्या मार्फत करण्यात चला पुढे लक्ष